पुण्यात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली। अभाविप आणि मनसे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे। आता जे कार्यकर्ता आहेत ते शांत प्रकारे पोलिसांना सहकार्य करत आहेत। पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करून घेत आहोत। नेमकी काय कारवाई यांच्यावरती केली जाणार आहे? कारण का एकमेकांच्या विरोधी पक्ष असतील किंवा संघटना असतील यांच्या कार्यालयामध्ये जाणं योग्य नाहीये। अनेकदा पुण्यामध्ये अशा गोष्टी घडतात। कडक पावले आपण उचलणार आहात का? काय कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार? नक्कीच हे आम्ही मनसेचा केले मनसेने दुसऱ्या वेळेस केले काढले। ठीक आहे, नक्कीच आम्ही आपल्याला सांगू की याच्यावर आम्ही व्यवस्थित कायदेशीर कारवाई घेणार आहे, कठोर कारवाई घेणार आहे। आता कशा प्रकारे घेतल्या जाईल हे इन्व्हेस्टिगेशनचा पुढील भाग आहे। ते इन्व्हेस्टिगेशन जसं जसं अनफोल्ड होईल तसं आम्ही तुम्हाला अवगत करत सर, आता गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आपण सुरू केली आहे, पहिली कलम आपण लावतोय, आपण क्रॉस त्यांच्याकडनं पण काही अर्ज तक्रार मागवणार आहोत का? बघा, जे आमच्याकडे तक्रार घेऊन आलेले आहेत त्या प्रकारे आम्ही त्यांची तक्रार घेणार आहेत। स्टेटमेंट रेकॉर्ड झालेले आहेत, त्यांच्यासमोर स्टेटमेंट वाचून दाखवून त्यांना जे स्टेटमेंट द्यायचे आहे, जसं की फोर्सफुल एंट्रीची असेल, त्यांचं अजून काय म्हणणं आहे त्या प्रकारे कल्पना लावल्या जाणार आहेत। सर, कार्यकर्त्यांची कुठली नावं समोर आली का? जी फिर्याद आली त्याच्यात काही कार्यकर्त्यांची नावं आहेत? जी फिर्यादमध्ये काही कार्यकर्त्यांची नावं त्यांनी दिलेली आहे। आता मी ते सांगू शकत नाही जेव्हा फिर्याद दाखल होत नाही। फिर्याद दाखल झाल्यास आपल्या सर्वांना लवकरात लवकर। सर, हे वादाचं मूळ जे पोस्टर आहे ते पोस्टर कोणी लावलं, काय लावलं याची तुमच्याकडे काय माहिती आलेली आहे? याच्या पुढे जे पोस्टर बद्दल म्हटलं जातं, वाडिया कॉलेजमध्ये जे पोस्टर लावलंय त्याच्याबद्दल आम्ही तपास करत आहेत। हे पोस्टर केव्हा लावलं, कोणी लावलं, कशा प्रकारे लावलं त्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। त्याचा आम्ही शोध नक्कीच लावणार आहे। मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलीस आता गुन्हा दाखल करणार आहे। एबीव्हीपी कार्यालयासमोर मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं।